जर तुम्हाला कंपनीला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कंपनीचं प्रॉपर मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्या कंपनीमध्ये काम करणारी तुमची टीम जी असते ती तुमच्या कंपनीचा बॅकबोन असते. जसं तुमचा बॅकबोन असणार आहे, तुमच्या बॅकबोनची तुम्ही काळजी घेता, तशीच तुम्हाला तुमच्या कंपनीच्या बॅकबोनची पण काळजी घ्यायला लागते आणि त्यांना प्रॉपरली मॅनेज करायला लागतं. लक्षात ठेवा, स्टार्टअपमध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, इम्पॉर्टंट असतात. कारण काय, जी टीम असते ती टीम जर चांगली असेल, टीम जर इफेक्टिव्ह असेल आणि चांगल्या प्रकारे वर्क असेल तर तुमच्या कंपनीचं भविष्य उज्ज्वल असतं. तर त्यासाठी लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलं जे काही कॉन्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की प्रत्येक जो कोण तुमचा टीम मेंबर असणार किंवा तुमची टीम जी असणार आहे त्यांची तुम्हाला कंडिशन समजून घ्यायला पाहिजे. कामाच्या पलीकडे जाऊन, म्हणजे काम काय करतात, ते कसं करतात, किंवा त्यांच्या कामाच्या पलीकडे त्यांना कुठल्या अडथळे येत आहेत, पर्सनल लाईफमध्ये असतील, कुठे असेल, लक्ष, म्हणजे प्रत्येकाची कंडिशन जी असते ती आपल्याला समजून घ्यायला लागते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. येस, एक व्यक्ती असतो, शांत व्यक्ती असतो, शांत बसलेला असतो आणि दोन मुलांना घेऊन तो काय करतो, मेट्रोकडे चाललेला असतो. तो दोन मुलांना घरी घेऊन चाललेला असतो. मग मेट्रो स्टेशन येतं, मेट्रो स्टेशनवरती तो जातो चालत चालत. लक्षात ठेवा, त्याला मेट्रो आलेली समोर दिसते, त्या मेट्रोचा डब्बा उघडतो, त्या मेट्रोमध्ये हा त्याच्या दोन मुलांना घेऊन एंट्री करतो. त्याचे मुलं लहान मुलं असतात, 5-6 वर्षाचे मुलं असतात ते दोघं जणही, आणि एवढा गोंधळ घालत असतात, एवढा आडावडा करत असतात भयंकर लेवलचा. ज्या डब्यामध्ये एंट्री करतात त्या डब्यामध्ये एंट्री करण्याच्या अगोदरचं दृश्य, डब्यामध्ये कोणीतरी एक छान प्रकारे पुस्तक वाचत बसलेलं असतं, कोणीतरी मोबाईलमध्ये काहीतरी सर्फिंग करत बसलेलं असतं, कोणीतरी चांगल्या प्रकारे म्हणजे हेडफोन लावून गाणे ऐकत बसलेलं असतं, कोणी आपल्या प्रियजनासोबत गप्पा मारत असतं. म्हणजे प्रत्येक जण शांततेनं आपापलं काम करतोय, कोणाला डिस्टर्ब होऊ नये अशा टाईपचं एक शांत वातावरण त्या मेट्रोच्या डब्यामध्ये होतं. आणि हा व्यक्ती त्याच्या दोन मुलाला घेऊन एंट्री करतो. भयंकर वातावरण गोंधळ तयार होऊन जातो आणि गोंधळ चालू होतो सगळीकडे. लक्षात ठेवा, ही दोन मुलगा, तो जो काही व्यक्ती असतो तो व्यक्ती जागेवरती बसतो, मुलं त्याच्याकडनं काय सांभाळल्या जात नाहीत, मुलं त्याच्याकडे पळून जातात आणि जे काही मेट्रो डब्यामध्ये जे काही व्यक्ती बसलेले शांत बसले ते आपलं काम करतात, त्या लोकांना डिस्टर्ब करायला चालू करतात. पुस्तक वाचतोय, पुस्तक वाचणाऱ्याचं पुस्तक ओढलं, पुस्तक ओढून थांबले नाही, त्यांनी पुस्तकाचं पान पण फोडलं, म्हणजे पान पण फाडलं. म्हणजे काय झालं, त्या व्यक्तीला राग आला, त्यांनी मुलांना थोडंसं हेळसांडपणा केल्यासारखं केलं, कारण त्याचं पुस्तक वाढलं. तर ऑब्व्हियसली तुम्ही जर त्या ठिकाणी असतात तेच केलं असतं. जे लोक गाणे ऐकत होते चांगल्या प्रकारे, त्या मुलांनी त्यांच्या कानातले हेडफोन ओढायला चालू केलं, त्यांना डिस्टर्ब करायला चालू केलं. आता शांततेत ऐकणारा गाणे माणूस त्याला डिस्टर्ब केलं तर ऑब्व्हियसली तो पण चिडचिड करणार, त्या मुलावरती पण त्यांनी चिडचिड केली. ऑब्व्हियसली राग येणारच कोणाला पण. कोणीतरी प्रियजनासोबत गप्पा मारतंय, छान प्रकारे शांततेने गप्पा चालू, त्यांच्या इम्पॉर्टंट गप्पा असतील, कशा असतील, पण ते गप्पा करतात, शांततेने करतात, कोणाला डिस्टर्ब होत नाही, त्यांचे चालू. ते मुलं तिथे जाऊन आडावडा करतात, त्यांना पण डिस्टर्ब करून टाकलं. अशा प्रकारे त्या मुलांनी त्या मेट्रोच्या डब्यामध्ये जी काही शांतता होती ती पूर्ण शांतता भंग केली. आता तशा भंग केलेल्या शांततेत पण हा माणूस एकदम शांततेत बसला होता. लक्षात ठेवा, त्याच्या मुलाने शांतता भंग केली पण हा बसलाय शांततेत, एकदम निवांत बसलाय, एकदम संतपणे बसलाय. येस, तुम्ही जर असतात काय झालं असतं? येस तेच झालं असतं. म्हणजे तुम्हाला पण काय झालं असतं, इरिटेशन झालं असतं. तुम्ही जर त्या डब्यामध्ये बसलेला असतात आणि त्या मुलाने तुम्हाला त्रास दिला असता, तर त्या मुलांनी सगळ्यांनाच त्रास द्यायला चालू केला. आणि हा मुलगा, हा जो काही व्यक्ती होता, हा जो माणूस होता, एकदम शांत बसलाय, म्हणजे त्या मुलांचा बाप. शेवटी एक व्यक्ती त्याच्याजवळ गेले आणि त्याला उठवलं, अरे उठ, तुझे मुलं काय करतात, गोंधळ घालतात सगळीकडे, सगळ्यांना डिस्टर्ब करून सोडले. जी काही शांतता होती ना ट्रेनमध्ये, ह्या मेट्रोमध्ये, ही पूर्ण शांतता त्याने डिस्टर्ब करून टाकली आहे. तुला कळत नाही का तुझ्या मुलांना तू सांभाळायला पाहिजेस? तुला कळत नाही का तुझ्या मुलांना तू शांत करायला पाहिजेस? बघ जरा, तुझ्या मुलामुळे पूर्ण गोंधळ त्या मेट्रोमध्ये, ह्या डब्यामध्ये तयार झालेला आहे आणि तू एकदम निर्लज्जासारखा, तुला काहीच काळजी नसल्यासारखी, तुला लाज वाटत नाही का की तुझ्या मुलांना तू सांभाळायला पाहिजेस? म्हणजे तू एकदम निर्दयपणे शांततेने बसलेला आहेस. बघा, त्या व्यक्तीने त्याचं मत त्याला मांडलं, त्याला बोलून मोकळा झाला. आता हा व्यक्ती शांत बसला होता, त्याला तो जागेवरती आला. त्याला पहिले कळालं की हां, माझे मुलं गोंधळ घालतायत. तर त्याने काय केलं, त्याच्या मुलांना घेतलं, जवळ घेतलं, त्यांना बसवलं. तर तो व्यक्ती म्हणला की हे जर तू पहिले केलं असतंच तर त्या जी काही ती मेट्रो आहे, त्या मेट्रोमधली आतले जे काही गोंधळ झाला आहे पूर्ण, हा गोंधळ झाला असताना ही शांतता कायम राहिली असते. तर पहिल्यापासून तू सांभाळ बाबा, त्यांना ठीक ठेव. असं का गोंधळासारखा, तुझी मुलं गोंधळ घालतात आणि तू शांतता बसलाय, तू काय प्रॉब्लेम येतेस, तुला काही कळत नाही का, तू सांभाळ त्यांना व्यवस्थित. तर तो व्यक्ती म्हणला की हो सॉरी, माझ्याकडनं चुकलं, मी सांभाळतो त्यांना. ॲक्च्युली काय झालं की आत्ताच 5 मिनिटापूर्वी हॉस्पिटलमध्ये ह्यांची आई, म्हणजे माझी बायको जी आहे ती वारली आहे आणि मलाच कळत नाही मी काय करायला पाहिजे, त्यामुळे मी गोंधळलेल्या अवस्थेत थोडासा, तर मी ह्यांना घरी घेऊन चाललो आहे आणि त्यांना सोडून येणार आहे.
हे वाक्य बोलण्याच्या अगोदर सगळ्यांना लक्षात ठेवा त्या व्यक्तीचा तिरस्कार आला असेल. तुम्हाला पण सेम झालं असेल, तुम्हाला पण सेम झालं, सगळ्यांना तेच वाटतं. म्हणजे प्रत्येकाला जे त्या मेट्रो डब्यामध्ये ज्यांना त्रास झाला त्यांना सगळ्यांना वाटलं असेल की ह्या व्यक्तीला तरी फटके मारावे, नाही ह्या मुलाला तरी फटके मारावे, नाही ह्याला शांत करायला सांगावं, अशा प्रकारे सगळ्यांना वाटलं होतं. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीनं त्याची कंडिशन सांगितली त्यावेळेस मात्र तुमच्या पण डोळ्यातून पाणी येतील. त्याच बाकीच्या शेजारच्या व्यक्तीकडून नाहीत, सगळ्यांकडनं तीच कंडिशन होऊन जाईल, लक्षात ठेवा. मग त्यामुळे आपण कधीही कोणावरती रिॲक्ट करण्याच्या अगोदर त्याची काय पाठीमागची काय बॅकग्राऊंड असणार, त्याची काय कंडिशन असणार ही कंडिशन आपण समजून घेतली पाहिजे. आणि हे जर आपण प्रॉपरली समजून घेतलं, लक्षात ठेवा, तर आपण पुढच्या व्यक्तीबरोबर काय ट्रीटमेंट द्यायची, कशी ट्रीटमेंट द्यायची हे ठरवतो. म्हणजे त्या व्यक्तीनं जोपर्यंत सांगितलं नव्हतं की तो व्यक्ती म्हणजे त्या व्यक्ती कुठल्या कंडिशनवर चालला आहे, तोपर्यंत सगळ्या व्यक्तींना त्याच्यावरती राग आला होता, तिरस्कार आला होता, चिडचिड झाली होती. पण ज्यावेळेस त्यांनी एका वाक्यामध्ये त्याची कंडिशन सांगितली त्यावेळेस प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय तर राहिलं नसतं. मग तेच सांगतो तुम्हाला, टीम जेव्हा तुम्ही मॅनेज करताय त्यावेळेस तुमच्या टीम मेंबरमध्ये म्हणजे टीम मेंबरमध्ये कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्स आहेत त्यांना, कुठल्या कुठल्या त्रास आहेत त्यांना, किंवा त्यांची कुठली कंडिशन आहे बियॉन्ड त्यांना काम करताना अडथळा येतो हे समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. म्हणजे लक्षात ठेवा, प्रत्येकाची कंडिशन समजून घेणं गरजेचं आहे, त्यानंतरच तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जी काय ॲक्शन करायची त्याच्या पाठीमागची पहिले तुम्हाला रिॲक्शन जाणून घ्यायची, त्यांना काय झालं आहे, कुठल्या गोष्टी त्यांना अडथळे करतात, काय आहे त्यांची कंडिशन, ही सर्व तुम्ही जाणून घेतली तर तुम्ही प्रॉपरली तुमच्या टीमला मॅनेज करू शकता. त्यांना जे काही इफेक्टिव्ह सोल्युशन पाहिजे असतं ते तुम्ही देऊ शकता. बघा, वर्स्ट कंडिशनमध्ये तुमची ट्रीटमेंट जर बेस्ट असेल तर तो व्यक्ती तुम्हाला कधीच विसरणार नाही, आणि बेस्ट कंडिशनमध्ये तुमची ट्रीटमेंट वर्स्ट असेल तर तो विसरून जाईल. लक्षात ठेवा, त्याची जी कंडिशन आहे ती बेस्ट आहे पण तुमची ट्रीटमेंट जी होती वर्स्ट होती तो विसरून जाईल. वर्स्ट कंडिशनमध्ये जर तुम्ही बेस्ट ट्रीटमेंट दिली तर कधीच विसरणार नाही. बेस्ट कंडिशनमध्ये त्याला वर्स्ट ट्रीटमेंट दिली तर तो विसरून जाईल, कदाचित तो लक्षात पण ठेवा, लक्षात ठेवा. पण वर्स्ट कंडिशनमध्ये जर तुम्ही त्याला वर्स्ट ट्रीटमेंट दिली तर आयुष्यात तो व्यक्ती कधीच विसरणार नाही. लक्षात ठेवा, इथंच तुमच्या कंपनीची ग्रोथ जी असते ती होणार नाही. कंपनीमध्ये तो व्यक्ती फक्त त्याचा महिना भरण्यासाठी काम करेल, तुमच्यासाठी कधीच काम करणार नाही आणि तुमच्या कंपनीसाठी कधीच काम करणार नाही. त्याचा जे काही गोल आहे तो अचीव करण्यासाठी कधीच काम करणार नाही. त्यामुळे तो फक्त काय ब्रेड बटरची व्यवस्था तुमच्याकडे बघेल आणि त्याला चान्स मिळाला, संधी मिळाली की तुमच्या कंपनीत तो पायथ्याकडे काय म्हणजे निघून जाईल आणि एक चांगला जिथे कुठे त्याला अपॉर्च्युनिटी आहे तिथं तो जॉईन होईल आणि तिथं त्यांच्या गोल अचीव करण्यासाठी त्यांना हेल्प करेल. तर ही रिॲलिटी आहे, लक्षात ठेवा मार्केटची.